मला तर वाटते पहिले दिवस परत येतील. चिमण्यांचा आवाज अजून वाढेल. गाड्या वगैरे पूर्णपणे बंद होतील. कारण पेट्रोल, डिझेल आताच मिळेना झाले. एखाद वेळेस इंटरनेट पण बंद होऊ शकतं. मी तर म्हणतोय दुकानात जायला एक घोडा घ्यावा आणि एक बैलगाडी घ्यावी घरच्यांसाठी आणि एक कबूतर घ्यावा चिठ्ठ्या वगैरे पाठवायला, नाही का? काय काळजी करायची गरज नाही. तुम्हाला ऑफलाईन ॲप्स पण मिळतात ज्याच्यावरती तुम्ही सगळी माहिती घेऊ शकता किंवा तुम्ही मेसेज पाठवू शकता आणि बरेच गोष्टी आहेत. मॅप वगैरे बघू शकता ऑफलाईन. अशा ॲप्स ऑलरेडी अवेलेबल आहेत, ते तुम्ही घेऊ शकता. आणि काही लोक म्हणतील, "अरे, असं काय होणार नाही. नाही झालं तर चांगलंच आहे." पण तयारीत राहिलेलं कधी पण अजून बेटर असते. आणि माझी ईश्वरचरणी, देवाचरणी एवढीच प्रार्थना आहे, की सर्वसामान्य माणसाला आणि जी प्रामाणिक आहेत त्यांच्यावर कुठलं संकट येऊन देऊ नको. आणि जरी आलं तर त्यांच्यासोबत तू लढ. त्यांच्या पाठीशी उभा राहू नको. त्यांच्यासोबत तू लढ आणि तू लढशील ह्याची मला खात्री आहे. तर मित्रांनो, तुम्ही तुमची काळजी घ्या, तुमच्या फॅमिलीची काळजी घ्या आणि तयारीत राहावा. आणि जे ॲप्स मला माहिती आहेत ते मी कमेंटमध्ये द्यायला तुम्हाला प्रयत्न करतो. मला कुठलं काय मेसेज करायची काय गरज नाही. मी डायरेक्टच लिंक पाठवतो.